लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं आहे आपण? ट्रान्सजेनिक प्लांट्स प्रोड्युसिंग इडिबल वॅक्सिन्स. आता या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे? ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. ओके, मग जसं लास्ट लेक्चरला आपण बघितलं ट्रान्सजेनिक प्लांट्स, त्या ट्रान्सजेनिक प्लांट्सचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केलेला आहे. त्याच्यामध्ये एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग प्रोडक्शन ऑफ वॅक्सिनसाठी सुद्धा केलेला आहे. बरोबर आहे. मग आता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स बघायचे आहेत. आता बघा काय म्हटलंय, मेनी ट्रान्सजेनिक ॲनिमल्स सच ॲज माईस, रॅट्स, रॅबिट्स, पिग, शीप, काऊज, फाऊल, फिश हॅव बीन प्रोड्युस्ड थ्रू RDNA टेक्नॉलॉजी. असे अनेक प्राणी आहेत जे RDNA टेक्नॉलॉजीच्या मदतीनं तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय येणार आहे? माईस, उंदीर येणार आहे, घरातला छोटा उंदीर. रॅट, मोठा उंदीर. रॅबिट, ससा. पिग, डुक्कर. शीप, मेंढी. काऊ, गाई. फाऊल, कोंबडा. फिश, मासे हॅव बीन प्रोड्युस्ड थ्रू RDNA टेक्नॉलॉजी. म्हणजे असे अनेक वेगवेगळे प्राणी जे आहेत ते रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या मदतीनं तयार केलेले आहेत. पुढं, द टर्म ट्रान्सजेनिक ॲनिमल्स रेफर्स टू ॲन ॲनिमल which there have been a deliberate modification of the genome in contrast to the spontaneous mutations. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणजे काय? तर एखादा ॲनिमल आहे तर त्या ॲनिमलच्या जिनोममध्ये चेंजेस केलेले असतात. जिनोम म्हणजे काय? सम टोटल ऑफ ऑल द जीन्स प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम. एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या जीन्सना आपण जिनोम असं म्हणतो. मग ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणजे काय? तर ते जे सगळे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या जिनोममध्ये बदल केला म्हणजे ते काय झाले? ट्रान्सजेनिक ॲनिमल्स झाले. आणि हे कसं घडतं? स्पॉन्टेनियस म्युटेशनच्या मदतीनं घडणार आहे. हळूहळू घडतं स्पॉन्टेनियस म्युटेशनच्या मदतीनं. ओके, पुढं काय म्हटलंय? फॉरेन DNA इज इंट्रोड्युस्ड इन टू द ॲनिमल युझिंग RDNA टेक्नॉलॉजी अँड देन मस्ट बी ट्रान्समिटेड थ्रू द जर्म लाईन सो दॅट every cell including germ cells of the animal containing the same modified genetic material. बरोबर आहे. म्हणजे हे जे करत असताना फॉरेन DNA इन्सर्ट करत असताना आपण कुठल्या सेलमध्ये करणार आहे? जर्म सेलमध्ये करणार आहे. जर्म सेलमध्ये केल्यामुळं ते जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते त्या ॲनिमलच्या जनरेशन टू जनरेशन मेंटेन राहणार आहे, टेम्पररी राहणार नाही. ओके, जर बॉडी सेलमध्ये केलं असतं तर ते त्या ॲनिमल पुरतं मर्यादित राहिलं असतं. पण आपण काय करतोय या ठिकाणी? ॲनिमलच्या जर्म सेल्समध्ये ते फॉरेन DNA इन्सर्ट करतोय, त्यामुळं ते जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते जनरेशन टू जनरेशन मेंटेन राहणार आहे. ओके, नेक्स्ट. मग या ठिकाणी बघा ट्रान्सजेनिक फाउल्स फॉर मीट अँड एग प्रोडक्शन्स. फाउल तयार केलेला आहे त्यासाठी मीट म्हणजे मटन किंवा चिकन. बरोबर आहे. मांस आणि एग्स अंड्यांसाठी. ट्रान्सजेनिक फिश फॉर प्रोडक्शन फॉर प्रोटीन रिच मीट. मासे जास्त प्रोटीनसाठी. ओके. ट्रान्सजेनिक काऊ ॲज अ बायोरिॲक्टर. ट्रान्सजेनिक काऊ जो तयार केला जातो जो बायोरिॲक्टरचं काम करणार आहे. पुढचा ट्रान्सजेनिक माईस ॲज अ ॲनिमल मॉडेल फॉर रिसर्च. असा ट्रान्सजेनिक माईस असा उंदीर जो कॅन्सर रिसर्चसाठी तयार केलेला आहे. पहिलं कॅन्सर रिसर्च करत असताना वेगवेगळे प्राणी वापरले जायचे, अलग लक्षात. पण त्याच्यावरती सरकारनं बॅन आणलेला आहे आणि आत्ता काय केलं आहे तर असा उंदीर तयार केला, असा ट्रान्सजेनिक माईस तयार केला, त्याच्यावरतीच कॅन्सर रिसर्च केला जातो, दुसऱ्यावरती परवानगी नाही. समजते. सो ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत. नेक्स्ट, अ लिस्ट ऑफ पर्पजेस फॉर विच ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हॅव बीन यूज्ड इंडिकेट्स वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन ऑफ फॉर बायोटेक्नॉलॉजी. अशी लिस्ट दिलेली आहे की ट्रान्सजेनिक ॲनिमल्स वापरण्याचं पर्पज काय आहे, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कशासाठी वापरायचे आहेत त्याची लिस्ट दिलेली आहे. इंडिकेट्स वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, ज्याच्यामुळं वाईड रेंज आहे. ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजीमुळे काय काय घडू शकतं हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, इन मेडिकल रिसर्च transgenic animals are used to identify functions of specific factor in complex homeostatic system through over or under expression of a modified gene that is inserted transgenes. म्हणजे मेडिकल रिसर्च करत असताना एखादं अँटीबायोटिक, एखादं अँटीटॉक्सिन आहे की नाही, एखादं अँटीटॉक्सिन
एखादा अँटीबायोटिक, एखादा फॅक्टर कुठला असा स्पेसिफिक फॅक्टर की जो अँटी डिसीज म्हणून काम करणार आहे, यांचं चेकअप करण्यासाठी ओव्हर ऑर अंडर एक्सप्रेशन्स बघण्यासाठी हे ॲनिमल्स वापरले जातात. ओके, डायरेक्ट आपण एखादं वॅक्सिन शोधून काढलं तर ते माणसांना आपण ॲप्लाय करू शकत नाही, आहे की नाही. त्या माणसाला जर काय झालं तर जबाबदारी कोण घेणार आहे? कोणी घेऊ शकत नाही. ओके, त्यामुळे समजा जर वॅक्सिन तयार केलं असेल, अँटीबायोटिक तयार केलं असेल, मेडिसिन तयार केलं असेल, तर याची ट्रीटमेंट पहिल्यांदा ॲनिमल्सला दिली जाते. माईस इज द मॅमल्स आहे ना, त्यामुळे त्याला दिली जाते. त्याच्यामध्ये ते सक्सेसफुली इन्सर्ट झालं, त्याच्यामुळे मध्ये जर ते सक्सेसफुली जर झालं तरच ते पुन्हा माणसांना दिलं जातं. मग अशा प्रकारचं रिसर्च करण्यासाठी काय वापरलं जातं? तर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स वापरले जातात. काय वापरले जातात? ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. इन टॉक्सिकॉलॉजी और रिस्पॉन्सिव्ह टेस्ट ॲनिमल्स. टॉक्सिकॉलॉजीमध्ये टॉक्सिकॉलॉजीमध्ये अँटीटॉक्सिकंट्स चेक करण्यासाठी ॲनिमल्स वापरले जातात. बघा ना, एखाद्या स्नेक बाईट जर झाला तर त्या स्नेकच्या वेनमला अँटीवेनम तयार असतं. फक्त साप माहीत पाहिजे, माणूस वाचवता येतो. पूर्वी साधा साप जर चावला तरी माणसं मरायची, कारण त्याचं वेनम, त्याचं विषच माहीत नव्हतं ना. अलग लक्षात. पण आत्ता काय आपण वाचवू शकतो? कशाच्या मदतीनं? अँटीवेनम देऊन आपण ते वाचवू शकतो. ओके, सो अँटीवेनम आपण देऊन वाचवू शकतो, कारण अँटीवेनमचं आपण शोधून काढलं ना. मग हे वेनम, अँटीवेनम कशाच्या मदतीनं तयार केले जाऊ शकतात? तर हे ट्रान्सजेनिक ॲनिमल्सच्या मदतीनं चेक केलं जातं. मग त्या ठिकाणी टॉक्सिकॉलॉजीमध्ये रिस्पॉन्सिव्ह टेस्ट पाहण्यासाठी, डिटेक्शन ऑफ टॉक्सिकंट्स करण्यासाठी ट्रान्सजेनिक ॲनिमल्स वापरले जातात. इन मॅमेलियन डेव्हलपमेंटल जेनेटिक, मॅमेलियन सेल्समध्ये किंवा मॅमेलियन्समध्ये डेव्हलपमेंटल जेनेटिक्सचा स्टडी करण्यासाठी हे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स वापरले जातात. पुढं, इन मॉलिक्युलर बायोलॉजी द ॲनालिसिस ऑफ रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन मेक्स यूज ऑफ द इव्हॉल्युशन ऑफ अ स्पेसिफिक जेनेटिक चेंज ॲट द लेवल ऑफ होल ॲनिमल्स. म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये काय केलं जातं? तर एखादा जीन्सचं रेग्युलेशन कसं होतं, जीनचं एक्सप्रेशन्स कसं होतं, एखादा ॲनिमल इव्हॉल्युशन्समध्ये कशा पद्धतीने तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिक कोणते जेनेटिक चेंजेस होतात, हे सगळं आपण त्या ॲनिमलच्या मदतीनं स्टडी करू शकतो. समजतंय? नेक्स्ट पॉईंट. इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री, प्रोडक्शन ऑफ फार्मास्युटिकल प्रोटीन्स, ड्रग प्रोडक्शन्स अँड प्रोडक्ट ऑफ इफिकेसी टेस्टिंग. म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे थोडक्यात फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला एखादा फार्मास्युटिकल प्रोटीन तयार केलं जातं, एखादा ड्रग तयार केला जातो, तर त्याचं टेस्टिंग करण्यासाठी काय केलं जातं? या ठिकाणी ॲनिमल्स वापरले जातात, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स वापरले जातात. इन बायोटेक्नॉलॉजी ॲज अ प्रोड्युसर्स ऑफ स्पेसिफिक प्रोटीन, बायोटेक्नॉलॉजीमध्ये एखादं स्पेसिफिक प्रोटीन जर तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी ॲनिमल वापरला जातो. एखादं स्पेसिफिक प्रोटीन जर तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी काय वापरला जातो? ॲनिमल वापरला जातो. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलंय? जेनेटिकली इंजिनियर्ड हार्मोन टू इन्क्रीज द मिल्क यील्ड, मीट प्रोडक्शन्स. असं जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं त्या प्राण्यांमध्ये असं काहीतरी घडवायचं की ज्याच्यामध्ये दुधाची उत्पादन क्षमता वाढवायची त्या प्राण्यामध्ये, किंवा मीट प्रोडक्शन्स वाढवायचं. मीट प्रोडक्शन्स म्हणजे मांस कशा पद्धतीनं जास्तीत जास्त तयार होईल ते बघायचं. ओके, मग तुम्हाला माहीत असेल साधी कोंबडी आणि बॉयलर फरक आहे ना, वजनामध्ये फरक असतोय, मीटमध्ये फरक आहे, कारण ते बायोटेक्नॉलॉजी थ्रू तयार केलेलं प्रोडक्ट आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग ऑफ लाईव्हस्टॉक अँड इन ॲक्वाकल्चर फॉर मॉडिफिकेशन ऑफ ॲनिमल फिजिओलॉजी अँड ऑर ॲनाटॉमी. जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं आपण लाईव्हस्टॉक मेंटेन करू शकतो. कशाचे? मॉडिफिकेशन ऑफ ॲनिमल फिजिओलॉजी अँड ॲनाटॉमी. म्हणजे एखाद्या ॲनिमलमध्ये कुठले फिजिओलॉजिकल चेंजेस होतात किंवा त्याच्यामध्ये कुठल्या ॲनाटॉमिकल चेंजेस होतात याचा आपण लाईव्हस्टॉक मेंटेन करू शकतो. बघा ना, कारण एखादा जीन समजा एखाद्या प्राण्यामध्ये जर टाकून ठेवला तर तो लाईव्हस्टॉक झाला ना, तो जीन जनरेशन टू जनरेशन काय होणार आहे? मेंटेन होणार आहे. नेक्स्ट, क्लोनिंग प्रोसिजर्स टू रिप्रोड्यूस स्पेसिफिक ब्लड लाईन्स.
एखादं स्पेसिफिक ब्लड लाईन मेंटेन करण्यासाठी आपण क्लोनिंग करू शकतो. तुम्हाला माहित आहे का ब्लड कल्चर सुद्धा केलं जातं. त्यामुळं ब्लडमधले वेगवेगळे डिसीज आपल्याला डिटेक्ट करता येतात. जर ब्लड कल्चर करता आलं नसतं तर आपल्याला ब्लडचे डिसीज आपल्याला समजले नसते. पण ब्लडमधले डिसीज हे ब्लड कल्चरमधून समजतं आपल्याला. ओके. डेव्हलपिंग ॲनिमल स्पेशली क्रिएटेड फॉर यूज ऑफ झिनोग्राफ्टिंग. झिनोग्राफ्टिंग म्हणजे एखाद्या माणसांचा जो टिश्यू आहे तो ॲनिमलमध्ये टाकणे, ॲनिमलमधला टिश्यू माणसांमध्ये टाकणे. फॉर एक्झाम्पल, ह्युमन हार्टची ग्रोथ करण्यासाठी डुकरं वापरली जातात. ह्युमन हार्टचं ग्रोथ जर करायचं असेल तर डुक्कर वापरलं जातं. कारण डुकरांचं आणि माणसांचं जे हृदय आहे ते एकाच आकाराचं असतं. त्यामुळे ते त्या पद्धतीनं ती टेक्निक वापरली जाते. नेक्स्ट पॉईंट, ट्रान्सजेनिक माईस अँड कॅन्सर रिसर्च. ट्रान्सजेनिक माईस अँड कॅन्सर रिसर्च म्हणजे ट्रान्सजेनिक ॲनिमल्समधलं पहिलं ॲप्लिकेशन आहे ट्रान्सजेनिक माईस अँड कॅन्सर रिसर्च. काय म्हटलंय? थ्रू लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन्स विथ ट्रान्सजेनिक माईस modified using a particular oncogenes, that is cancer causing genes, and thus developed a certain types of cancer. Questions concerning the relationship between the oncogenes and cancer development could be answered. ओके. मग आपण या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ट्रान्सजेनिक माईस कॅन्सर रिसर्चमध्ये का वापरला जातो तर या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. ऑन्कोजीन्स. ऑन्कोजीन्स म्हणजे काय तर असा जीन ज्याच्यामुळे कॅन्सर होतो. ऑन्कोमाईस म्हणजे काय तर असा उंदीर ज्याच्यावरती कॅन्सरचा अभ्यास केला जातो. मग त्या ठिकाणी असे प्राणी वापरले जातात की त्याला काय करायचं आहे, त्याच्या बॉडीमध्ये ऑन्कोजीन इन्सर्ट करायचा आणि त्या माईसमध्ये कशा पद्धतीनं कॅन्सर डेव्हलप होतो ते बघायचं आणि त्याच्यावरती औषध काढायचं. समजलं? अशा पद्धतीमुळं आजपर्यंत म्हणजे मॅक्झिमम कॅन्सरवरती औषध तयार केलेलं आहे. ओके. थेरॉटिकली सच ॲनिमल्स कॅन ऑल्सो बी युज्ड फॉर रिसर्च इन कॅन्सर ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ मेलिगन्स. म्हणजे थेरॉटिकली आहे पण या ठिकाणी तशा प्रकारचे प्राणी वापरून आपण काय करू शकतो, कॅन्सर रिसर्च ट्रीटमेंट शोधू शकतो आणि प्रिव्हेन्शन ऑफ मेलिगन्स त्याला प्रिव्हेंट करू शकतो. हे कॅन्सर जे होतात शरीरामध्ये त्याला प्रिव्हेंट करू शकतो. इन द लॅबोरेटरी ऑफ Philip Leader in Harvard, USA, the transgenic mice model for the investigation of the breast cancer was developed. बरोबर आहे. वुमेनमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे चान्सेस जास्त असतात. स्त्रियांमध्ये छातीला कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. लक्षात ठेवायचं. मग हार्वर्ड युनिव्हर्सिटी, फिलिप लीडर, नाव बघा सायंटिस्टचं. इन द लॅबोरेटरी ऑफ फिलिप लीडर इन हार्वर्ड, USA, द ट्रान्सजेनिक माऊस मॉडेल फॉर इन्व्हेस्टिगेशन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर वॉज डेव्हलप्ड. तर त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे अमेरिकेच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर कशा पद्धतीने केला जातो त्याच्यासाठी म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरच्या रिसर्चसाठी एक माईस डेव्हलप केलेला आहे. ओके. Next, the oncogene MYC and RAS were analyzed to find out of if they lead to breast cancer in mice transformation with these genes. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे 2 जीन्स आहेत MYC आणि RAS were analyzed to find out if they lead to breast cancer in mice transformation with these genes. म्हणजे उंदरांमध्ये शोधून काढलेलं आहे. कुठलं? 2 जीन्स आहेत MYC आणि RAS. हे 2 जीन्स आहेत. हे 2 जीन्स काय करतात? हे 2 जीन्स काय करणार आहेत तर त्या उंदरामध्ये कशा पद्धतीनं ब्रेस्ट कॅन्सर कशा पद्धतीने डेव्हलप होतो हे या माईसच्या मदतीने शोधून काढलेलं आहे. ट्रान्सजेनिक माईसच्या मदतीने शोधून काढलेलं आहे. समजलं इथपर्यंत? कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये? हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. ओके. नेक्स्ट, आता या ठिकाणी एक स्लाइड दिलेली आहे का, ट्यूमर सेल्सचं कल्चर केलेलं आहे. कल्चर डिश दिलेली आहे, ट्यूमर सेल आहे ना. आता बघा त्या ठिकाणी 3 आहेत. पहिला इथं सबक्युटिनाइज्ड ट्यूमर, दुसरा इन्फ्राक्रॅनियल इंजेक्शन्स, तिसरा टेलवेन इंजेक्शन्स आणि चौथा मेटास्टॅटिक ट्यूमर ग्रोथ इन लंग्स.
मग आता इंट्राक्रॅनियल इंजेक्शन काय केलं जातं, अशासाठी दिलं जातं की ब्रेनमध्ये कुठले जे चेंजेस होतात, त्या उंदराच्या डोक्यामध्ये, उंदराच्या मेंदूमध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस होतात ते त्या इंट्राक्रॅनियल इंजेक्शनच्या मदतीनं चेक केलं जातं. बरोबर आहे. दुसरा, सबक्युटेनिशियस ट्यूमर. सबक्युटेनिशियस ट्यूमर म्हणजे सबक्युटेनिशियस टिश्यू असतात ना, त्याच्यामध्ये कुठली ग्रोथ होते का हे चेक करायला ते पाहिलं जातं. त्याच्यानंतर टेलवेल इंजेक्शन्स, टेलमध्ये इंजेक्शन दिलं जातं आणि तिथं चेक केलं जातं. आणि मेटास्टॅटिक ट्यूमर ग्रोथ इन लंग्स, लंग्समध्ये ग्रोथ होते का हे पाहिलं जातं. ओके. मग ते ट्यूमर सेल्सचं कल्चर त्या उंदराला यायचं आणि उंदराच्या वेगवेगळ्या बॉडी पार्टमध्ये द्यायचं. त्याच्या शेपटीत घडतं का, त्याच्या लंग्समध्ये घडतं का, त्याच्या सबक्युटेनिशियस टिश्यूमध्ये घडतं का, त्याच्या इंट्राक्रॅनियल मेंदूमध्ये काय चेंजेस होतात का, हे सगळं पाहिलं जातं. ओके. पुढं आता वाय यूज ट्रान्सजेनिक माईस मॉडेल. आपण त्या ठिकाणी ट्रान्सजेनिक माईस मॉडेलच का वापरायचं आहे, दुसरं का वापरू शकत नाही. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, मॉडेल द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन डिसीजेस इन अ कंट्रोल एन्व्हायरमेंट. हे असं मॉडेल आहे की या ठिकाणी आपण कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये माणसांच्या शरीरामध्ये होणारे जे रोग आहेत त्याचा अभ्यास करू शकतो. कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये माणसांच्या शरीरामध्ये होणारे जे वेगवेगळे रोग आहेत त्याचा आपण अभ्यास करू शकतो. दुसरा, टेस्ट पॉसिबल न्यू ड्रग ट्रीटमेंट अँड गेट फास्ट रिझल्ट. एखादा नवीन जर ड्रग शोधून काढला, एखादा नवीन वॅक्सिन, एखादा नवीन ड्रग, एखादा नवीन मेडिसिन जर शोधून काढलं तर त्या उंदरांमध्ये त्याचा आपण टेस्टिंग करू शकतो. ओके. समजणार, उंदरांमध्ये सक्सेसफुल झालं की आपल्यामध्ये सुद्धा सक्सेसफुल होतं ते. रेप्लिकेट स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स अँड पॅथॉलॉजी ऑफ द डिसीजेस. एखादं स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये रेप्लिकेट करायचं, एखादा डिसीज याच्यामध्ये रेप्लिकेट करायचा आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट देऊन बघायचं. ओके. टार्गेट स्पेसिफिक जीन्स टू स्टडी. एखादा टार्गेट स्पेसिफिक जीन्स आहे त्याचं स्टडी करायचं. सो टार्गेट स्पेसिफिक जीन्स टू स्टडी. हे सगळे काय झाले, ट्रान्सजेनिक मॉडेल्स माईसचं का वापरायचं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स झालेले आहेत. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? पुढं ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमल्स. आता फार्म ॲनिमल म्हणजे तुम्हाला माहित आहे पाळीव प्राणी, ज्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन मिळतं. म्हणजे मांस मिळतं, अंडी मिळतात, दूध मिळतं, हे सगळे फार्म ॲनिमल आले. त्याच्यामध्ये ट्रान्सजेनिक काय केलंय बघा. सो ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमल्स काय म्हटलंय बघा, with the advent of technology the intention of researchers is to produce transgenic farm animals from which we can derive greater benefits. म्हणजे हे जेवढे सगळे फार्म ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये आपण ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीनं ग्रेटर बेनिफिट मिळवलेले आहेत, त्याच्यापासून फायदे मिळवलेत. ओके. सो मेनी ऑफ द फार्म ॲनिमल्स आर इम्प्रूव्ड फॉर देअर मीट प्रोडक्शन ॲबिलिटी. त्याच्यातले जास्तीत जास्त जेवढे फार्म ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये पण एक ॲबिलिटी डेव्हलप केलेली आहे. कुठली? मीट प्रोडक्शन ॲबिलिटी. मीट प्रोडक्शन ॲबिलिटी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मांस वाढवलेलं आहे. वाईल सम ऑफ देम आर इम्प्रूव्ड फॉर मिल्क इल्ड अँड क्वालिटी. त्याच्यापैकी काही असे प्राणी आहेत त्याच्यामध्ये आपण मिल्क म्हणजे दुधाचं उत्पादन क्षमता आणि दुधाची क्वालिटी वाढवलेली आहे. अँड डिसीज फ्री स्टेटस, जे काय तयार केलेलं आहे ते रोगविरहित तयार केलेलं आहे. कशाही पद्धतीचा रोग होऊ शकत नाही. म्हणजे समजा एखाद ते ट्रान्सजेनिक ॲनिमल्स थ्रू जे मिल्क येतं ते मिल्क जर माणसानं पिलं तर माणसाला कुठला वेगळा रोग होऊ नये. जे सगळं आहे ते सेफ्टी आहे, सेफ आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं, ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंचुरी अ डेअरी काऊ प्रोड्यूस्ड 2000 to 3000 लिटर ऑफ मिल्क अ इयर. म्हणजे या शतकाच्या सुरुवातीला एक साधा प्राणी फार्म ॲनिमल गाई असेल ते वर्षाला जास्तीत जास्त 2000 ते 3000 लिटर एवढं दूध द्यायचे. साधी गाय, त्याच्यामध्ये ट्रान्सजेनिक गाय नव्हतं, साधी गाय. ओके. पुढे बघा, टुडे हॉलस्टेन काऊ प्रोड्यूस्ड 6000 लिटर्स ऑन ॲव्हरेज अँड अप टू 8000 to 10,000 फॉर द बेस्ट वन. हॉलस्टेन गाई ट्रान्सजेनिक ॲनिमल्सच्या मदतीनं हॉलस्टेन ही काऊ तयार केलेली आहे. ती काऊ
ॲन ॲव्हरेज कितीही कमीत कमी 6,000 लिटर ती दूध देते आणि 8,000 ते 10,000 लिटर दूध हे तिचं बेस्ट आहे. ॲव्हरेज म्हणजे काय म्हणे त्याला, बेस्ट परफॉर्मन्स आहे. जास्तीत जास्त ती 8,000 लिटर ते 10,000 लिटर वर्षाला दूध देते किंवा ॲव्हरेज कमीत कमी 6,000 लिटर देते. तीच पहिलं साधी गाय किती द्यायची, 2,000 ते 3,000 लिटर, म्हणजे किती हजार लिटरनं वाढलं, 7,000 लिटर. 6 ते 7,000 लिटरनं मिल्क प्रोडक्शन वाढलं. शेतकऱ्यांसाठी फायदा आहे ना. नेक्स्ट, अ सेंचुरी ॲगो अ hen laid about 70 eggs a year, where today the best races lay up to 250 eggs per year. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला, या वर्षाच्या सुरुवातीला नाही, या शतकाच्या सुरुवातीला एक साधी कोंबडी किती अंडी द्यायची, 70 अंडी द्यायची. वर्षाला 70 अंडी द्यायची. म्हणजे 365 दिवसातून ती फक्त 70 दिवसच अंडी द्यायची. एका दिवसाला एक ना, बरोबर आहे का. आत्ता तुम्ही जर बघितलं तर ट्रान्सजेनिक ॲनिमल्सच्या मदतीनं जे ट्रान्सजेनिक हेन्स तयार केलेली आहे ती वर्षाला 250 अंड्यांच्या आसपास अंडी देते. प्रोडक्शन किती वाढलं, 3 पट वाढलं. 3 ते 4 पट प्रोडक्शन वाढलेलं आहे. सो दिस कुड बी पॉसिबल बिकॉज ऑफ द ॲडव्हेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. हे कशामुळं पॉसिबल झालेलं आहे, बायोटेक्नॉलॉजीमुळं. समजलं. म्हणजे काऊजमध्ये मिल्क प्रोडक्शन ॲबिलिटी वाढलेली आहे आणि हेनमध्ये, कोंबडींमध्ये अंड्यांचं एग प्रोडक्शनची ॲबिलिटी वाढलेली आहे. अँड दिस इज बिकॉज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, नेक्स्ट स्लाइड. The main objective for improved animal breeding programs coupled with this new technology of gene transfer are given below. म्हणजे या ठिकाणी improved animal breeding program coupled with this new biotechnology of gene transfer are given below. त्याचे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. पहिला ऑब्जेक्टिव्ह इफिशियन्सी ऑफ मीट प्रोडक्शन. त्या ठिकाणी मांसांमध्ये उत्पादन क्षमता, मांस कशा पद्धतीनं वाढवता येईल त्या प्राण्यांचं ते बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखादी कोंबडी घेतली आणि त्याला कापली, पावशेरच निघाल तर त्याच्यापासून काय फायदा आहे का त्या कापणाऱ्याला. पण समजा कोंबडी कापडी आणि ती 1.5 किलो किंवा 2 किलोची निघाली तर फायदा आहे ना. अलग लक्षात. या पद्धतीनं इफिशियन्सी ऑफ मीट प्रोडक्शन्स, त्या ठिकाणी आपल्याला मांस उत्पादन वाढवायचं आहे. इम्प्रूव्ड क्वालिटी ऑफ मिल्क. आता मांस उत्पादन वाढवून चालणार नाही, तर त्या मांसाची क्वालिटी वाढवायची. त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असायला पाहिजे, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स त्याच्यामध्ये जास्त असायला पाहिजेत. ओके, प्रोटीन कंटेंट जास्त असायला पाहिजे. नेक्स्ट, मिल्क क्वालिटी अँड क्वांटिटी. दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी. दुधाची क्वालिटी, फॅट जास्त असायला पाहिजे त्याच्यामध्ये, आणि क्वांटिटी म्हणजे काय असणार आहे, किती लिटर्समध्ये, प्रमाण त्याचं किती मिळतंय ते. एग प्रोडक्शन्स, अंड्यांचं उत्पादन. वूल क्वालिटी अँड क्वांटिटी, मेंढींपासून मिळणारं जी काय सूत, बरोबर आहे ना, काय म्हणायचं, वूल. सो वूल प्रोडक्शन, वूल क्वालिटी अँड क्वांटिटी, मेंढींपासून मिळणारं जे सूत आहे त्याचं क्वालिटी आणि क्वांटिटी. डिसीज रेजिस्टन्स इन ॲनिमल्स, प्राण्यांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करायची. प्रोडक्शन ऑफ लो कास्ट फार्मास्युटिकल्स अँड बायोलॉजिकल्स, म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याला कमीत कमी पैशांमध्ये एखादं फार्मास्युटिकल्स आणि बायोलॉजिकल तयार करता येईल हे पाहिजे आहे. बरोबर आहे. म्हणजे जसं एखादं वॅक्सिन प्लांटमध्ये टाकलेलं आहे तसं ॲनिमल्समध्ये सुद्धा असू शकतो ना, ॲनिमल्समध्ये सुद्धा टाकू शकतो आपण, राईट. पुढं, ट्रान्सजेनिक कॅटल्स फॉर फूड प्रोडक्शन्स. फूड प्रोडक्शनसाठी ट्रान्सजेनिक कॅटल्स तयार केले बघा. सो बघा आता ट्रान्सजेनिक कॅटल्स फूड प्रोडक्शनसाठी म्हणजे काय, तर मिल्क प्रोडक्शनसाठी कॅटल्स तयार केलेले आहेत. फूड म्हणजे खायचं नाही, मिल्क प्रोडक्शनसाठी कॅटल्स तयार केलेले बघा. ऑफ द फ्यू रिसर्चर रिपोर्टेड डिस्क्रायबिंग द यूज ऑफ ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजी इन कॅटल, ओनली वन इज डायरेक्टेड टुवर्ड फूड प्रोडक्शन ॲप्लिकेशन. ते कशासाठी, फक्त फूड प्रोडक्शन ॲप्लिकेशनसाठीच ते वापरलं जातं. सो काय म्हटलंय, ऑफ द फ्यू रिसर्चर्स म्हणजे काही जे रिसर्चर्स आहेत त्यांनी एक्सप्लेन केले, डिस्क्राईब केले. काय केलंय,
यूज ऑफ ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजीज इन कॅटल्समध्ये ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. ओनली वन इज डायरेक्टेड टुवर्ड्स अ फूड प्रोडक्शन ॲप्लिकेशन्स. त्यासाठी फक्त कशा पद्धतीनं कॅटलच्या मदतीनं फूड प्रोडक्शन केलं जाऊ शकतं त्याच्यासाठी. बघा, रिसर्चर्स इंट्रोड्यूस्ड ॲडिशनल कॉपीज ऑफ बोविन बीटा, कॅपाकेसिन. केसिन हे दुधातलं प्रोटीन आहे. into dairy cattle and evaluated the effect on milk production and compositions. त्या ठिकाणी कशा पद्धतीनं मिल्क प्रोडक्शन्सवरती म्हणजे दुधाच्या उत्पादन क्षमतेवरती परिणाम होणार आहे, त्याचं कॉम्पोजिशन्सवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आहे याच्यासाठी काय केलेलं आहे तर बोविन बीटा आणि कॅपाकेसिन या प्रकारचे कॉपीज टाकलेले आहेत. बोविन बीटा आणि कॅपाकेसिन हे काय आहेत तर मिल्कमधले प्रोटीन्स आहेत. बरोबर आहे. असं का म्हटलं जातं दुधाचा चहा पिऊ नये, फक्त चहा प्यायचा. चहा म्हणजे ब्लॅक टी प्यायची. का प्यायची तर ब्लॅक टीमध्ये जेवढे सगळे अँटीऑक्सिडंट आहेत कोऱ्या चहामध्ये, त्याच्यात जर आपण दूध टाकलं तर त्या कोऱ्या चहामधले अँटीऑक्सिडंट्स आणि दुधामध्ये केसिन नावाचं प्रोटीन आहे, याच्यामध्ये रिॲक्शन्स होते आणि त्या ठिकाणी टॉक्सिक सबस्टन्स तयार केला जातो. मग चहा पिताना आपल्याला बरं वाटतं, पण कालांतरानं सारखं जर चहाची क्वांटिटी जास्त असेल तर इथून खालीपर्यंत सगळा त्रास, डायजेस्टिव्ह सिस्टमवरती परिणाम केला जातो आणि पोट बिघडलं, पोटाची डायजेस्टिव्ह सिस्टम बिघडली, सगळंच बिघडत. लक्षात ठेवा तुम्ही. पोट आपलं व्यवस्थित म्हणजे काय म्हणतो त्याला आपण अग्नितंत्र का काय म्हणतात त्याला, हे बिघडलं की तिथून सुरुवात होते. मग केसांपासून त्या नकांपर्यंत हळूहळू त्रास व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे हे ज्याचं चांगलं डायजेस्टिव्ह सिस्टमची जी चांगली त्याचं बॉडी आणि हेल्थ चांगली असते. समजलं. पुढं द ट्रान्सजेनिक ऑफर्ड हॅड an 8 to 20% increase in beta casein and 2-fold increase in kappa casein. ट्रान्सजेनिक ऑफस्प्रिंग्समध्ये काय केलेलं आहे तर जे महत्त्वाचे जे बीटा केसिन आणि केपा केसिन नावाचे जे प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली ना, वाढ झाली ना. दुधामध्ये जे केपा केसिन आणि बीटा केसिन नावाचे जे प्रोटीन्स होते त्याच्यामध्ये वाढ झाली. वाढ झाल्यामुळं त्या दुधाच्या कॉम्पोजिशनमध्ये चेंजेस झाले आणि इम्प्रूव्हमेंट झाली ना, प्रोटीन कंटेंट वाढलं. समजलं का. मग या ठिकाणी दिलंय काय दिलंय डायग्राम आहे कशा पद्धतीनं ट्रान्सजेनिक कॅटल्स तयार केली जाते. बघा या ठिकाणी डोनर ॲब्रिडीन अँगस काऊ आहे का, त्याच्यातलं ओसाइट्स काढला, ओसाइट्समधला न्यूक्लियस काढून टाकला आणि एन न्यूक्लिएटेड ओसाइट्स ठेवलेला आहे. बरोबर आहे. त्यातनं काय केलंय 75 डे जर्सी बोविन फेटस म्हणजे 75 दिवसाचं जर्सी बोविन फेटस घेतलं. बरोबर आहे. 75 दिवसाचं जर्सी बोविन फेटस घेतलेलं आहे आणि ते फेटस काय केलं त्यांनी त्याच्यातल्या फेटस सेल्स कल्चर केल्या आणि त्या फेटस सेल्समधून आयसोलेशन ऑफ फायब्रोब्लास्ट आयसोलेट केला. त्या फेटस सेल्समधून फायब्रोब्लास्ट आयसोलेट केला आणि फायब्रोब्लास्ट आयसोलेट करून फायब्रोब्लास्ट आणि इन न्यूक्लिएटेड ओसाइट्स एकत्र केले आणि टाकले आहे का. असा एम्ब्रिओ तयार केला 5 ते 9 दिवसांचा. त्याच्यामध्ये एन न्यूक्लिएटेड ओसाइट्स आहे आणि फायब्रोब्लास्ट हे मिक्सचर आहे. म्हणजे आयसोलेटेड फायब्रोब्लास्ट आणि आयसोलेटेड इन न्यूक्लिएटेड ओसाइट्स एकत्र करून एम्ब्रिओ तयार केला जो 5 ते 9 दिवसांचा एम्ब्रिओ असतो. तो 5 ते 9 दिवसांचा एम्ब्रिओ त्यांनी रिसेप्ट ॲब्रिवेटेड एंगस काऊमध्ये टाकला आणि मग या ठिकाणी त्यांनी जर्सी क्लोन काफ तयार केलं. काय तयार केलं जर्सी क्लोन काफ तयार केले जे 278 दिवसांचा आहे. समजलं. अशा पद्धतीनं ट्रान्सजेनिक काऊज तयार केली जाते. समजलं. सो हे डायग्राम जे आहे ती व्यवस्थित ऑब्झर्व करा, व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्या. स्ट्रेट फॉरवर्ड डायग्राम दिलेली आहे, याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं कन्फ्युजन नाही. इन्क्रीज द यील्ड ऑफ मिल्क. आता मिल्कचं प्रोडक्शनसाठी या ठिकाणी BST आणि RBST जीन्स ॲड केलेले आहेत. बघा रिकॉम्बिनंट BST आणि RBST जीन्स. RBST जीन्स कशामध्ये टाकला आहे मेलच्या ह्याच्यामध्ये टाकला आहे का.
मायक्रो इंजेक्शन ऑफ RBST इंटू प्रोन्यूक्लियस. इकडून काय केलंय बघा, एग आणि स्पर्म एकत्र आणलेत आणि काऊ फर्टिलाइज्ड एग तयार झाला आहे का. मग त्या काऊच्या फर्टिलाइज्ड एग मध्ये मेल पण आहे आणि फिमेलचे पण जीन्स आहेत, आहे ना. मग RBST जीन्स हा मेलच्या प्रोन्यूक्लियस मध्ये टाकलेला आहे का. मायक्रो इंजेक्शन ऑफ RBST इंटू प्रोन्यूक्लियस ऑफ मेलच्या ह्याच्यात टाकल्यानंतर काय, इम्प्लिमेंटेड द एग इंटू सुडो प्रेग्नंट काऊ. मग तो जो न्यूक्लियस आहे किंवा तो जो एग आहे तो सुडो प्रेग्नंट काऊमध्ये इन्सर्ट करायचा आहे. आणि ती सुडो प्रेग्नंट काऊ थोड्या दिवसांमध्ये जेवढे सगळे काऊ ट्रान्सजेनिक काऊ तयार करेल त्या काऊंमध्ये मिल्क प्रोडक्शनची क्वांटिटी 20% इन्क्रीज असणार आहे. 20% जास्त उत्पादन क्षमता आपल्याला दुधाचं मिळणार आहे. समजलं. कुठला जीन टाकलाय, RBST जीन्स टाकलाय. कशामध्ये टाकलाय, प्रोन्यूक्लियस. कोणाच्या न्यूक्लियसमध्ये, एग मध्ये जो मेल पार्ट आहे त्या मेल पार्टच्या ह्याच्यामध्ये टाकलाय RBST जीन. पुढं ट्रान्सजेनिक कॅटल फॉर ह्युमन थेरप्युटिक प्रोडक्शन्स. मग आता ह्युमन थेरप्युटिक प्रोडक्शनसाठी ट्रान्सजेनिक कॅटल्स तयार केले आहेत. त्याच्यामध्ये बघा आता म्हणजे माणसांचे वेगवेगळे रोग बरे करण्यासाठी ट्रान्सजेनिक कॅटल्स तयार केले. बघा, अ सेकंड ॲप्लिकेशन फॉर जेनेटिकली मॉडिफाईड कॅटल इज द प्रोडक्शन ऑफ ह्युमन थेरप्युटिक प्रोटीन्स. ह्युमन थेरप्युटिक प्रोटीन्स या ठिकाणी तयार केलं जातं. म्हणजे ती गाई देताना अशा प्रकारचं दूध देईल की ते दूध जर आपण पिलं तर आपली इम्युन सिस्टम चांगली होणार आहे. म्हणजे ते गाई थेरप्युटिक प्रोडक्ट्स देते ना आपल्यासाठी. एक प्रकारचं आपल्याला दुधातनं औषध मिळते, त्या दुधातनं आपली इम्युन सिस्टम वाढणार आहे. सो अ सेकंड ॲप्लिकेशन फॉर जेनेटिकली मॉडिफाईड कॅटल इज द प्रोडक्शन ऑफ ह्युमन थेरप्युटिक प्रोटीन्स. पुढं काय म्हटलंय, ह्युमन प्रोटीन्स दॅट हॅव बीन एक्सप्रेस्ड इन मिल्क इन्क्लूड. आता माणसांच्यासाठी आवश्यक असलेले असे कुठले प्रोटीन्स आहेत जे मिल्कमध्ये इन्क्लूड असतात. बघा, ह्युमन लॅक्टोफेरिन, ह्युमन अल्फा लॅक्टोअल्ब्युमिन, ह्युमन सिरम अल्ब्युमिन अँड ह्युमन बाईल सॉल्ट स्टिम्युलेटेड लायपेज. हे जेवढे सगळे प्रोटीन्स आहेत माणसांसाठी आवश्यक, हे जेवढे सगळे प्रोटीन्स आहेत ते त्या काऊच्या मिल्कमध्ये टाकलेले, ते काऊच्या मिल्कमध्ये तयार होतात. मग ते काऊ मिल्क आपण पिलं की आपल्या बॉडीमध्ये हे मिळणार ना, आपली इम्युन सिस्टम वाढणार, म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आहे. द मॅमरी ग्लँड इन डेअरी काऊ इज अन एक्सलंट प्रोटीन प्रोडक्शन फॅक्टरी. म्हणजे काऊची जी मेमरी ग्लँड आहे ती एक्सलंट प्रोटीन फॅक्टरी आहे. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रोटीन तयार केलं जातं. दुधातनं सगळं प्रोटीनच असतं ना. म्हणजे काऊमधली जी मॅमरी ग्लँड आहे हे डेअरी काऊमधली एक्सलंट प्रोटीन फॅक्टरी आहे. ऑन द अदर हँड, वन ट्रान्सजेनिक काऊ वुड बी मूव्ह more than sufficient for production of annual world supply of factor 9. factor 9 कुठला, plasma thromboplastin component that is used in the treatment of hemophilia. बरोबर आहे. म्हणजे काऊच्या मिल्कमध्ये असा फॅक्टर 9 प्रोटीन टाकलेला आहे की जो हेमिओफिलिया डिसीजच्या अगेन्स्ट काम करतो. समजतंय. पुढं आता ट्रान्सजेनिक काऊ बघा. In 1990, the world first transgenic cow, हर्मन द बुल, नेदरलँडमध्ये 1990 पहिला ट्रान्सजेनिक काऊ तयार करण्यात आला. हर्मन नावाचा बुल, रेडा, हर्मन नाव, तिचं नाव काय दिलं, हर्मन. ओके. हर्मन कॅरीड द ह्युमन लॅक्टोफेरिन जीन प्रो न्यूक्लिअर मायक्रो इंजेक्शन. या हर्मनमध्ये ह्युमन लॅक्टोफेरिन नावाचा जीन इन्सर्ट करण्यात आलेला आहे. कशाच्या मदतीनं, प्रो न्यूक्लिअर मायक्रो इंजेक्शनच्या मदतीनं, जे आपण आधीच्या PPT मध्ये बघितलेलं आहे. पुढं, काऊज मिल्क अँड आर्टिफिशियल फॉर्म्युला डू नॉट नॅचरली कंटेन लॅक्टोफेरिन. जे गाईचं दूध आहे किंवा आर्टिफिशियल फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं लॅक्टोफेरिन नसतं. पण ट्रान्सजेनिक काऊच्या मदतीनं आपण ह्युमन लॅक्टोफेरिन जीन त्या बुलमध्ये इन्सर्ट केलेला आहे. अदर RPs इन ट्रान्सजेनिक काऊ मिल्क्स, काऊज मिल्क, लायसोझाइम, ह्युमन लॅक्टोअल्ब्युमिन, RAT, III, फॅक्टर 8 अँड 9 एक्सेट्रा. म्हणजे हे बाकीचे जे फॅक्टर्स आहेत हे आपण काऊच्या मिल्कमध्ये इन्सर्ट केलेले
आहेत. लक्षात ठेवायचं, CETला नीटला याच्यातलं पडतं, ज्याच्यावरती आपण दुर्लक्ष करतो तेच पडतं. समजलं? जे सोपं आहे ते पडत नाही. पुढं आता ट्रान्सजेनिक बुल बघितला. आता काऊ, ट्रान्सजेनिक काऊ. रोझी was the first transgenic cow born in 1992. 1997. ओके. सो 1990 मध्ये म्हणजे 1990 मध्ये पहिला ट्रान्सजेनिक काऊ हार्मन नावाचा बुल तयार केला. त्याच्यानंतर 7 वर्षानंतर 1997 मध्ये रोझी नावाची ट्रान्सजेनिक काऊ तयार केली. आता ही याच्यामध्ये काय बघा, प्रोड्यूस द ह्युमन प्रोटीन एनरिच मिल्क ॲट 2.4 ग्रॅम पर लिटर कंटेनिंग ह्युमन जीन अल्फा लॅक्टोबिन. या रोझीच्या मिल्कमध्ये ह्युमन प्रोटीन सापडायला लागलेलं. कुठलं? अल्फा लॅक्टोअल्ब्युमिन नावाचं, जे दुधामध्ये 2.4 ग्रॅम पर लिटरमध्ये असतं. म्हणजे 2.4 पर लिटरमध्ये हे सापडतं आपल्याला, आहे का नाही? म्हणजे ही रोझी नावाची ट्रान्सजेनिक काऊ ही फायदेशीरच आहे ना. हार्मन नावाचा बुल फायदेशीर ठरला. ओके. हे दोन्ही रोझी, हार्मन नावाचा बुल आणि रोझी नावाची ट्रान्सजेनिक काऊ हे ट्रान्सजेनिक प्रोसेसच्या मदतीनं तयार केलेले आहेत, नॅचरल ब्रीडिंगच्या मदतीनं तयार केलेले नाहीत. ओके. पुढं अँटीबॉडीज आर करंटली युज्ड फॉर मेनी डिफरंट ह्युमन क्लिनिकल ॲप्लिकेशन्स इन्क्लुडिंग ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस, कॅन्सर, ट्रान्सप्लांटेड ऑर्गन इंजेक्शन्स, ऑटो इम्युन डिसीज अँड फॉर यूज ऑफ अँटीटॉक्सिन्स. म्हणजे हे जे अँटीबॉडीज आहेत ते आत्ताच्या माणसांना दुरुस्त करण्यासाठी, म्हणजे माणसांची हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी अँटीबॉडीज महत्त्वाचं काम करणार आहे. अँटीबॉडीज महत्त्वाचं काम करणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना, आत्ता ज्या ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आणि ते जे लोक कोरोनातून बरे झालेत, कोरोना व्हायरल डिसीजमधून बरे झालेले आहेत, त्यांचा प्लाझ्मा डोनेट करा, प्लाझ्मा डोनेट करा असं चालू आहे. मग त्या प्लाझ्मामधून काय मिळणार आहे? अँटीबॉडीज. जे अँटीबॉडीज समजा एखाद्या वीक पर्सनमध्ये टाकले तर तो त्या कोरोनाला रेजिस्टन्स होणार आहे. अँटीबॉडीज प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द इम्युन सिस्टम. आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अँटीबॉडीज महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, कुठलेही इन्फेक्शियस डिसीजेस असेल, कॅन्सर असेल, ट्रान्सप्लांटेड ऑर्गन इंजेक्शन्स असेल, ऑटो इम्युन डिसीजेस असेल किंवा अँटीटॉक्सिन्स असेल, यांच्यामध्ये अँटीबॉडीज इम्पॉर्टंट आहे. कुठलाही रोग झाला ना आपल्याला तर आपल्या बॉडीमध्ये त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात. समजलं? या पद्धतीने. टू मेक अ ह्युमन अँटीबॉडी प्रोडक्ट द जेनेटिकली मॉडिफाईड काऊ आर इम्युनाइज्ड विथ वॅक्सिन कंटेनिंग द डिसीज एजंट्स. म्हणजे आता काऊज तयार केलेले आहे, जेनेटिकली मॉडिफाईड काऊ तयार केलेले आहे, जिच्यामध्ये इम्युनाइज्ड विथ वॅक्सिन कंटेनिंग डिसीज एजंट्स असणार आहेत. ओके. म्हणजे थोडक्यात त्या काऊजमध्ये एखाद्या डिसीजच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज असणार आहेत. समजतंय? पुढं ट्रान्सजेनिक काऊ संपल्यानंतर आता ट्रान्सजेनिक शीप. बरोबर आहे. जीन ट्रान्सफर टेक्नॉलॉजी इज अप्लाइड टू शीप टू प्रोड्यूस ट्रान्सजेनिक शीप, टू प्रोड्यूस ट्रान्सजेनिक शीप which are able to achieve better growth and meat production as well as serve as a bioreactor. म्हणजे अशी ट्रान्सजेनिक शीप तयार केलेली आहे जिचं मांस उत्पादन, शीप वापरले ते माहिती आहे ना, काही ठिकाणी मेंढी वापरले जाते, अलग लक्षात. सारखं सारखं बोकडे कुठनं आणायची, संपतील की बोकडं. मग काही ठिकाणी शीपसुद्धा वापरली जाते. बरोबर आहे का? वापरली जाते, लक्षात ठेवायचं आहे. राईट. मग त्याचं मीट प्रोडक्शन्स वाढवलेलं आहे आणि ते बायोरिएक्टर म्हणून बेस्ट काम करणार आहे. इन 1990 ट्रेसी, नाव काय आहे बघा, ट्रेसी द ट्रान्सजेनिक शीप वॉज बॉर्न इन स्कॉटलँड अँड कुड प्रोड्यूस अ ह्युमन प्रोटीन इन हर मिल्क फॉर ह्युमन थेरप्युटिक्स. 1990 मध्ये ट्रेसी नावाची एक जी ट्रान्सजेनिक शीप आहे ती स्कॉटलँडमध्ये तयार करण्यात आलेली आहे आणि तिनं एक तिच्या दुधामध्ये ह्युमन प्रोटीन तयार केलेलं आहे. बरोबर आहे. जे ह्युमन थेरप्युटिक्ससाठी पण नंतर वापरलं जातं. बघा ट्रेसी अ ट्रान्सजेनिक शीप इन 1990 स्कॉटलँडमध्ये हर मिल्क प्रोड्यूस द ह्युमन प्रोटीन कॉल्ड अल्फा अँटीट्रिप्सिन. तिच्या मिल्कमध्ये ॲक्च्युली आहे ती शीप, पण तिच्या मिल्कमध्ये काय मिळतंय? अल्फा अँटीट्रिप्सिन नावाचं प्रोटीन मिळतं,
जे माणसांसाठी महत्त्वाचं आहे. पोटेन्शियल ट्रीटमेंट फॉर द डिसीज सिस्टिक फायब्रोसिस. सिस्टिक फायब्रोसिससाठी ते इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट स्लाइड. ह्युमन ग्रोथ हार्मोन जीन इज इंट्रोड्यूस्ड इन शीप फॉर प्रमोटिंग द ग्रोथ अँड मीट प्रोडक्शन्स. हे जे ह्युमन ग्रोथ हार्मोन्स आहेत जे शीपमध्ये इन्सर्ट केलेले आहेत ते ग्रोथ प्रमोट करतात आणि मीट प्रोडक्शन्स करणार आहेत. ओके, म्हणजे माणसांना आवश्यक असणार आहे, माणसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे, ह्युमन बिईंगसाठी वाढीसाठी आवश्यक असणारे जे ग्रोथ हार्मोन्स आहेत ते ह्या शीपमध्ये टाकलेले आहेत. बॅक्टेरियल जीन्स सिस ई अँड सिस यम आर कन्सर्ड विथ बायोसिंथेसिस ऑफ सिस्टीन अमायनो ॲसिड इन्वॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ केरॅटिन प्रोटीन फाउंड इन वूल. बॅक्टेरियल जीन, बॅक्टेरियामध्ये असणारे जे 2 जीन्स आहेत सिस ई आणि सिस एम, याचं बायोसिंथेसिस केलं म्हणजे हे काय करतात तर सिस्टीन नावाचा अमायनो ॲसिड तयार करतात. हे सिस्टीन नावाचं अमायनो ॲसिड त्या मेंढीमध्ये गेल्यानंतर केरॅटिन नावाचं प्रोटीन तयार करतात. ते केरॅटिन प्रोटीन त्या मेंढीच्या अंगावरती भरपूर केस तयार करणार आहेत. आता ती केस वाढली, कट केली की आपल्याला ऊल मिळणार आहे, बरोबर आहे, ज्याचं नंतर आपण स्वेटर किंवा कुठल्याही गरम वस्तू तयार करण्यासाठी वापरतो. बोथ these genes are identified, cloned and introduced into sheep to increase wool production and improve the quality of wool. ते दोन्हीही जीन आयडेंटिफाय केलेत, क्लोन केलेत आणि इंट्रोड्यूस केलेत. कशामध्ये? शीपमध्ये. कशासाठी? टू इन्क्रीज वूल प्रोडक्शन्स. वूल प्रोडक्शन्स इन्क्रीज करण्यासाठी आणि क्वांटिटी ऑफ वूल वाढवण्यासाठी. बघा ना, ज्याच्या बॉडीमध्ये केरॅटिन प्रोटीन जास्त तिचे केस जास्त, ज्याच्या बॉडीमध्ये केरॅटिन प्रोटीन कमी तिची केस कमी. समजलं? त्यामुळं आपल्या डाईटमध्ये हे केरॅटिन जर असायला पाहिजे किंवा आपल्या डाईटमध्ये प्रोटीन जास्त असायला पाहिजे, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये केरॅटिन प्रोटीन जास्त असतं. जास्त झालं की केस चांगली असतात, नाहीतर कुठलंही तेल लावलं केस चांगली राहत नाहीत. आतमधून असायला पाहिजे, केरॅटिन प्रोटीन जास्त असायला पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की डाईटमध्ये रोजचं एक जर अंडं ठेवलं वर्षभर 365 दिवसांमध्ये, एक व्हाईट खायचं फक्त, तर आपल्या बॉडीमध्ये केरॅटिन प्रोटीन वाढलं की आपले हेअर, नेल हे चांगले होतात. दवाखान्यात जायची गरज नाही. हे पुढचं स्लाइडमध्ये शीप दिलेली आहे, शीप दिलेली आहे. ओके, राईट, बघितले सगळ्या शीप. पुढं ट्रान्सजेनिक शीप अँड लंप. आता बघा, in 1969 Dolly the sheep was cloned using cells from 6-year-old sheep under by somatic cell nuclear transfer technology. 1996 मध्ये सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्सफर टेक्नॉलॉजीच्या मदतीनं डॉली नावाची शीप तयार करण्यात आली. ओके, 1996 नंतर लगेच 1997 मध्ये वर्ल्ड फर्स्ट ट्रान्सजेनिक लंप Polly was also created using somatic cell nuclear technology. डॉली ही फिमेल आली, पॉली हा मेल आला. ओके, कंटेंड ह्युमन जीन फॉर ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 9. या पॉलीमध्ये ह्युमन जीन टाकला जो ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 9 आहे, तो जीन टाकला याच्यामध्ये. डाऊट आहे का? पॉली आणि डॉली, डॉली फिमेल, पॉली लंप, अलग लक्षात. एकटा तयार करून उपयोग नाही ना. पुढं ट्रान्सजेनिक पिग्स. आता ट्रान्सजेनिक डुक्कर बघा. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ जीन ट्रान्सफर इन पिग इज टू इन्क्रीज ग्रोथ अँड मीट प्रोडक्शन टू ॲक्ट्स ॲज बायोरिॲक्टर्स. म्हणजे हा जो अजून एक ऑब्जेक्टिव्ह आहे जीन ट्रान्सफरचं. काय केलंय? डुकरांमध्ये जीन ट्रान्सफर करून त्यांची ग्रोथ लवकर घडवून आणलेली आहे, जेणेकरून त्याचं मांस पण मिळणार आहे आणि बायोरिॲक्टर म्हणून सुद्धा काम करणार आहेत. सो इन फॉरेन कंट्रीज पिग इज यूज्ड फॉर मीट प्रोडक्शन्स. फॉरेन कंट्रीजमध्ये, वेस्टर्न कंट्रीजमध्ये मीट प्रोडक्शनसाठी डुकरं कापली जातात, लक्षात ठेवायचं. ओके, pigs are regarded as the most suitable animal to breed for herd transplantation because a pig's herd is about the same size as human herd and
pig heart wall have been used in human heart surgery for over a decade. सगळ्यात महत्त्वाचा जो ॲप्लिकेशन आहे तो काय म्हटलंय, पिग आर रिगार्डेड ॲज द मोस्ट सुटेबल ॲनिमल्स टू ब्रीड फॉर हर्ट ट्रान्सप्लांटेशन. डुक्कर हे हर्ट ट्रान्सप्लांटेशनसाठी कॉमनली वापरलं जातं. त्याचं कारण असं आहे की डुकरांचं जे हर्ट आहे, पिग्स हर्ट आणि ह्युमन हर्ट हे जवळपास एकसारखं आहे. पिग हर्ट आणि ह्युमन हर्ट हे जवळपास एकसारखं आहे. त्यामुळं हर्ट ट्रान्सप्लांटेशनसाठी पिग्स वापरले जातात. बरोबर आहे, अलग लक्षात समजलं. म्हणजे एखादं छोटं हर्ट असेल, एखादं लहान बाळ असेल, त्याला ॲक्सिडेंटली काय झालं तर ते लहान बाळाचं हर्ट काढलं जातं, पिगमध्ये वाढवलं जातं आणि पिगमध्ये वाढवून ज्यावेळेला ते मॅच्युअर होईल त्यावेळेला ते पुन्हा काढायचं, कुठल्या तरी माणसांमध्ये ट्रान्सप्लांट करायचं. किंवा हर्ट सर्जरी करायची असेल कुठल्या तरी प्रकारची, तर त्यावेळेला आपल्यामध्ये सुद्धा, आपल्या हार्टमध्ये सुद्धा 4 वॉल्व्स आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा 4 वॉल्व्स आहेत. त्यांचा पार्ट काढायचा ना आपल्या हार्टमध्ये वापरला जातो. समजलं. द पिग क्लोन इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड प्रोव्हाइडिंग ॲनिमल ऑर्गन अँड टिश्यू फॉर ह्युमन ट्रान्सप्लांटेशन. तर पिग क्लोनिंग जे केलं जातं ना, हे पिग क्लोनिंग करत असताना ही पहिली स्टेप आहे. कशाची? ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची. म्हणजे ॲनिमलमधला ऑर्गन माणसांमध्ये आणि माणसांमधला ऑर्गन ॲनिमलमध्ये, त्याला म्हणायचं झिनो ट्रान्सप्लांटेशन्स. ओके, पुढं आहे झिनो ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय ते पुढं बघा. झिनो ट्रान्सप्लांटेशन काय म्हटलंय? ट्रान्सप्लांटेशन ऑफ लिव्हिंग सेल्स, टिश्यू अँड ऑर्गन फ्रॉम वन स्पेसिस टू अनदर स्पेसिस. म्हणजे एका स्पेसिसमधला कुठलाही सेल असेल, कुठलाही टिश्यू असेल, कुठलाही ऑर्गन असेल, तो दुसऱ्या स्पेसिसमध्ये वापरला जातो. त्याला झिनो ट्रान्सप्लांटेशन असं म्हणायचं. झिनोग्राफ्ट म्हणजे काय? इट इज अन ऑर्गन ट्रान्सप्लांटेड फ्रॉम वन स्पेसिस टू अनदर स्पेसिस. म्हणजे सेल, टिश्यू, ऑर्गन एका स्पेसिसमधून दुसऱ्या स्पेसिसमध्ये वापरला तर त्याला म्हणायचं झिनो ट्रान्सप्लांटेशन. झिनोग्राफ्ट म्हणजे काय? तर जर ऑर्गन एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये वापरला तर त्याला म्हणायचं झिनोग्राफ्ट. ॲलो ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय? जर सेम स्पेसिसमध्ये केलं असेल तर, आहे का, रेफर टू सेम स्पेसिस ऑफ ट्रान्सप्लांटेशन. म्हणजे माणसांचं हर्ट माणसांमध्ये, डुकराचं हर्ट डुकरामध्ये, याला म्हणायचं ॲलो ट्रान्सप्लांटेशन. आणि झिनोझूनोसिस म्हणजे काय? डिसीज ट्रान्समिशन. एका प्राण्यामधून दुसऱ्या प्राण्यामध्ये जो रोग निर्माण जातो त्याला झिनोझूनोसिस असं म्हणायचं आहे. ओके, नेक्स्ट स्लाइड. आता या ठिकाणी बघा, आहे का, डोनर पिग एक्सप्रेशन ऑफ ह्युमन जीन, पिग किडनी आणि माणसांच्या मधल्या बोन मॅरोमधल्या सेल्स, आहे का, त्या आयसोलेट केलेल्या आहेत. सो ह्युमन रिसेप्ट नाव हॅज पिग अँड ह्युमन कायमेरिक बोन मॅरो. डेव्हलप बोथ पिग अँड ह्युमन इम्युन सेल्स टॉलरेट पिग अँड ह्युमन टिश्यू. बरोबर आहे. म्हणजे माणसांच्या शरीरामधल्या बोन मॅरोचं सेल घेतल्या आणि डुकराचा किडनी घेतली आणि त्याचं एकत्र सेल करून असा कायमेरिक बोन मॅरो तयार केला आणि तो माणसांमध्ये टाकला. माणसांमध्ये टाकल्यानंतर काय झालं तर डुकरांना होणारे रोग आणि माणसांना होणारे रोग हे माणसांना होऊ शकत नाही. स्वाईन फ्लूचं औषध असंच केलेलं, लक्षात ठेवायचं. समजलं. पुढं ट्रान्सजेनिक फिश. द commercially important fish is Atlantic salmon, catfish, golden fish, tilapia, zebrafish, common carp, rainbow trout, etc. are transfected with growth hormone, chicken crystalline protein and E. coli hygromycin resistance genes. जेवढे सगळे वेगवेगळे फिशचे प्रकार सांगितलेले आहेत, जेवढे सगळे हे सगळे फिशचे प्रकार सांगितलेले आहेत, यांच्यामध्ये काय टाकलंय? ग्रोथ हार्मोन टाकलेला आहे. ग्रोथ हार्मोन. ओके. चिकन क्रिस्टलाइन प्रोटीन टाकलेला आहे आणि ई कोलाय हायग्रोमायसिन रेजिस्टन्स जीन्स टाकलेला आहे. कशामध्ये? फिशमध्ये. समजलं. पुढं ट्रान्सजेनिक फिश शोड increased cold tolerance and improved growth and the quantity and quality of fish protein as well as its preservation are the factor affecting the economic value of fish. असे ट्रान्सजेनिक फिश तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये कोल्ड टॉलरन्स इन्क्रीज केलेलं आहे. म्हणजे किती थंड पाण्यात ठेवले काही होत
नाही. इम्प्रूव्ड ग्रोथ, त्यांच्या वाढ जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं होईल त्याच्यासाठी. क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ फिश प्रोटीन, म्हणजे माशांमध्ये सापडणारी माशांमध्ये सापडणारं प्रोटीन, त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी, त्याचं प्रिझर्वेशन, साठवायची पद्धत ती चांगली असायला पाहिजे. अलग लक्षात, साठवण्यामुळंच त्या माशाची किंमत कमी होते. अलग लक्षात, म्हणजे समजा समुद्रातले मासे आपल्याकडे आणायचे असतील, वेळ लागणार ना. ते प्रिझर्वेशन टेक्निक जर चांगली असेल, ते मासे जर जास्त दिवस राहतील तर ते चांगलं आहे. तिकडनं इकडं आणल्यानं वास यायला लागला, त्याला कोण विकत घेणार नाही. हे सगळं इकॉनॉमिक व्हॅल्यूवरती अफेक्ट करतात, म्हणजे इकॉनॉमीवरती अफेक्ट करतात. समजलं. सो बघा, सुपरफिश, ट्रान्सजेनिक फिशेस दिलेले आहेत. पहिला सुपरफिश इन्क्रीज द ग्रोथ अँड साईज, आहे का. साधा फिश, त्याच्या शेजारचा, त्याच्या पुढचा मोठा फिश बघा, आहे का, साईज वाढलेली आहे. ग्रोथ हार्मोन जीन इन्सर्टेड इंटू फर्टिलाइज्ड एग, म्हणजे या सुपरफिशमध्ये ग्रोथ हार्मोन जीन इन्सर्ट केलेला आहे त्याच्या फर्टिलाइज्ड एगमध्ये. ट्रान्सजेनिक साल्मोनॉल ग्रोथ अबाउट 10 to 11 times फास्टर दॅन नॉर्मल फिश. हा जो ट्रान्सजेनिक साल्मॉन नावाचा जो फिश आहे, तो साध्या फिशपेक्षा 10 ते 11 पटीनं फास्ट वाढतो. ग्लो फिश बघा, आहे का, टँकमध्ये वापरतो ना आपण. ग्लो फिश, जेनेटिकली मॉडिफाईड फ्रेश वॉटर झेब्रा फिश, डॅनिओ रेरिओ, बरोबर आहे. प्रोड्युस्ड बाय इंटरग्राफ्टिंग अ फ्लोरोसंट प्रोटीन जीन फ्रॉम जेली फिश इंटू एम्ब्रिओ ऑफ फिश. म्हणजे जेली फिशमध्ये लाईट इमिट करणारा जो जीन आहे तो या फिशमध्ये टाकला, त्यामुळे या फिशच्या एम्ब्रिओमध्ये टाकल्यामुळं काय झालं तर या फ्रेश वॉटर फिशमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कलर तयार झालेले आहेत. नेक्स्ट पॉइंट, ट्रान्सजेनिक चिकन ऑल्सो कॅरी अँड एक्सप्रेस फॉरेन जीन्स. चिकन म्हणजे कोंबडी. सो दे कुड बी यूज टू इम्प्रूव्ह द जेनेटिक मेकअप ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रेन्स विथ रिस्पेक्ट टू बिल्ट इन रेजिस्टन्स टू व्हायरल अँड क्रोकोडाईल डिसीजेस, बेटर फीड इफिशियन्सी, लोअर फॅट अँड कोलेस्ट्रॉल लेवल अँड हाय प्रोटीन कंटेन एग्स अँड बेटर मीट क्वालिटी. कशासाठी ही ट्रान्सजेनिक चिकन्स तयार केलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं रेजिस्टन्स टू व्हायरल अँड क्रोकोडाईल डिसीजेससाठी, व्हायरल डिसीज आणि क्रोकोडाईल डिसीजेससाठी रेजिस्टन्स म्हणून. बेटर फीड इफिशियन्सी तिची चांगली असण्यासाठी, बरोबर आहे. तिच्यामध्ये लोअर फॅट असायला पाहिजेत, लोअर फॅट अँड कोलेस्ट्रॉल, त्याच्यामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी असायला पाहिजेत, बरोबर आहे. हाय प्रोटीन कंटेंट एग, ती ज्या वेळेला अंड देणार आहे त्या अंड्यांमध्ये प्रोटीन कंटेंट जास्त असायला पाहिजे. आणि बेटर मीट क्वालिटी, त्याची मांस तयार करण्याची क्वालिटी चांगली असायला पाहिजे. मग या ठिकाणी दिले ट्रान्सजेनिक चिकन मेथड, इन्फेक्टिंग एम्ब्रिओज विथ व्हायरल वेक्टर कॅरिंग द ट्रान्सफर ह्युमन जीन इंटू रोस्टर स्पर्म्स. ओके, मग इन्फेक्टिंग एम्ब्रिओज विथ व्हायरल वेक्टर कॅरिंग द ट्रान्सजीन्स. मग या कोंबडीच्या एम्ब्रिओला व्हायरल वेक्टरनं ट्रान्सफेक्शन केलं, म्हणजे व्हायरल वेक्टरनं काय केलंय, ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस केलेली आहे. ट्रान्सफॉर्मेशन असं आपण म्हणू शकत नाही या ठिकाणी. इन्फेक्शन एम्ब्रिओज विथ व्हायरल वेक्टर कॅरिंग द ट्रान्सजीन्स, म्हणजे या कोंबडीच्या एम्ब्रिओला व्हायरसनं आपण काय केलंय, इन्फेक्शन केले आणि तो जीन आपण ट्रान्सफर केलाय. ट्रान्सफर ह्युमन जीन इंटू रोस्टर स्पर्म, मग तो जो ह्युमन जीन आहे तो रोस्टर स्पर्म म्हणजे त्या फाऊलच्या स्पर्म्समध्ये आपण इंट्रोड्यूस केलेला आहे. आता काय केलंय बघा, प्रोड्यूस 0.1 ग्रॅम ऑफ ह्युमन प्रोटीन इन इच एग. कोंबडी अंडी देणार आहेत, त्या अंड्यांमध्ये प्रत्येक अंड्यांमध्ये 1.1 ग्रॅम काय मिळणार आहे आपल्याला, ह्युमन प्रोटीन मिळणार आहे. अलग लक्षात. ॲडव्हान्टेजेस, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. कॉस्ट कशी आहे त्याची, इफेक्टिव्ह आहे. ॲड कॉन्ट्रॅक्ट शुगर अँड ग्लायकोलेट प्रोटीन्स अनलाईक इक्वल आहे, म्हणजे ॲड करेक्ट शुगर्स टू ग्लायकोलाइट प्रोटीन्स. थोडक्यात फिजिओलॉजीमध्ये त्याच्या चेंज केलेला आहे. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये बायो इथिक्स, बायो प्रायरसी आणि बायो पेटंट आपण पाहणार आहोत.